राज्याच्या मुद्रांक शुल्क विभागाने दस्त हाताळणीच्या फी मध्ये दुप्पट वाढ केली आहे। खरेदी पत्रासह कोणताही दस्त रजिस्टर करताना हाताळणी फी म्हणून यापूर्वी प्रतिपान 20 रुपये आकारले जात होते, पण त्याची फी आता प्रतिपान 40 रुपये करण्यात आली आहे। दुसरीकडे दस्त नोंदवण्यासाठी अजूनही ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली नाही हे वास्तव आहे, कारण ऑफिसमध्ये दस्त नोंदणी करण्यासाठी फाईलवर वजन ठेवावं लागतं हे कटू सत्य आहे। मुद्रांक विभागाकडे नोंदवल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या दस्तांवर शासकीय मोहर असते, त्यामुळे कायदेशीररित्या त्या कागदपत्रांना महत्त्व येतं। जमीन खरेदी पत्र, विविध प्रकारची करारपत्र, तारण गहाण खत, वटमुक्त्यार पत्र, बक्षीस पत्र, मृत्यूपत्र यासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून शासकीय नियमानुसार विशिष्ट रक्कम भरावी लागते। दरवर्षी एप्रिल महिन्यात शासन रेडी रेकनरच्या दरात वाढ करते। यावर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रेडी रेकनरच्या दरात वाढ झाली आहे। आता त्याही पुढे जात दस्त हाताळणीच्या फी मध्ये दुप्पट वाढ केली आहे। राज्याच्या मुद्रांक शुल्क विभागाने त्याबद्दलचा आदेश लागू केलाय। दस्त हाताळणी फी म्हणून यापूर्वी प्रतिपान 20 रुपये प्रमाणे चलन केलं जायचं, आता 20 ऐवजी प्रतिपान 40 रुपये नागरिकांना मोजावे लागणार आहेत। कोणताही दस्त असला तरी त्यामधील लिहून देणार आणि लिहून घेणार यांना ही वाढीव रक्कम भरावी लागणार आहे। अधिकृतरित्या घेतल्या जाणाऱ्या पैशात वाढ झालेली असताना प्रत्येक दस्त नोंदणीत काही ठराविक पैसे टेबलाखालून घेतले जातात हे वास्तव आहे। त्यामुळे ऑनलाईन दस्त नोंदणी हा प्रकार अजूनही कोल्हापुरात पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही।